नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळबे संगीता डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा नव्याने मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आता त्याला आपण सुरुवात करणार आहोत। तुम्हाला माहित आहे की आपण आपले डिजिटल रिलेटेड व्हिडिओ कसे अपलोड करायचे, रील्स कसे अपलोड करायची, तर रील्स कोणत्या ॲपवरती एडिटिंग करायची। तर बघा, हा कॅनवा ॲप आहे। तर कॅनवा ॲपवरती आपली कुठलीही रील्स असेल ना, ती आपण एडिट करू शकतो अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने। तर मी आता कॅनवा ओपन केलेला आहे। तर आता इकडे बघू शकता तुम्ही, यूट्यूब बॅनर आहे, यूट्यूब शॉर्ट्स आहे, इंस्टाग्राम पोस्ट्स आहे। तर अशा पद्धतीने जे व्हिडिओ आहे, सोशल मीडिया आहे, तर हे जे वेबसाईटचं वगैरे आहेत ना, तर अशा पद्धतीने तुम्हाला जिकडे व्हिडिओ आपल्याला एडिटिंग करायची आहे ना, तिकडेच आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता सगळ्यात प्रथम आपण काय करूया, जे आपले इकडे जे यूट्यूब शॉर्ट्स आहे ना, यूट्यूब शॉर्ट्सवरती आपण क्लिक करूया। आता यूट्यूब शॉर्ट्सवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओ जे आहेत ना, ते व्हिडिओ कसे एडिट करायचे, तर ही जी आपली स्क्रीन जे आहे ना, ते यूट्यूब शॉर्टची झालेली आहे। इकडे आहे डिझायनिंग आहे, एलिमेंट्स आहे, टेक्स्ट आहे, गॅलरी आहे, तर हे ब्रँड आहे, अपलोड्स आहे। तर काय करूया, आपण गॅलरीवरती क्लिक करूया आणि गॅलरीवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे ना, तो व्हिडिओ आपण घेऊ शकतो इकडे। तर अशा पद्धतीने बघा, आता मी एक शोधते की मला चांगल्या पद्धतीचा इकडे व्हिडिओ कसा मिळेल। हां, तर आपण कुठलाही एखादा तुम्ही व्हिडिओ घ्या किंवा हे जे फोटो दिसतात ना, हे फोटो तुम्ही घेऊन ते सुद्धा तिकडे एडिट करू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने। तर फोटो एडिट करायचे असेल तर फोटो एडिट करा, किंवा जर तुम्हाला तुमचा बिझनेस रिलेटेड एखादा व्हिडिओ असेल ते सुद्धा तुम्ही इकडे एडिट करू शकता। तर बघा, मी एकच मिनटं शोधू द्या मला व्हिडिओ। ठीक आहे, हा 38 सेकंदाचा व्हिडिओ आहे। तर 38 सेकंदाचा व्हिडिओवरती मी क्लिक केलं। आपण मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय, तर मी काय करते की हा व्हिडिओ इकडे घेऊन आलेला आहे। तर याला ना आपल्या स्क्रीन बरोबर करायचा अशा पद्धतीने। तर पूर्ण स्क्रीन बरोबर केल्याच्या नंतर पूर्ण स्क्रीन आपण भरून घेऊया। हे जे 4 डॉट असतात ना, 4 डॉटवरती क्लिक करून असं तुम्ही ठेवू शकता। आता ऐका, तुम्ही व्यवसाय केला तर आपल्याला काय फायदा होईल। जर आपण मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय केला तर आपल्याला जे काही आपण जे प्रोडक्ट बनवतो ना, ते प्रोडक्ट आपण स्वतः मार्केटमध्ये विकू शकतो आणि त्याच्यामधून पैसा फक्त आपण फर्स्ट ओनर घेऊ शकतो। आणि जर आपण दुसऱ्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल आणि तिकडून माल जर उचलत असेल, ते जर सेल करत असेल ते डिस्ट्रीब्युटर पद्धतीने, तर मग त्याच्यामध्ये काय होतं की 2 पार्ट्या होत्या, काही हां। तर आता तुम्ही एवढा जो काय आपला पार्ट आहे ना, तो ऐकला असेल। तर मग आपण काय करायचं, एका हाताने जे आपली खालची लाईन आहे व्हिडिओची, ती एक साईडला घ्यायची आणि पहिल्यांदा आल्याच्या नंतर बरोबर त्या लाईनवरती ही जी व्हिडिओची लाईन आहे त्याच्यावर क्लिक करायचं। आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही पार्ट्स कमी करायचं असेल ना, तर काय करायचं की इकडे चालू करायचं। चालू केल्याच्या नंतर तुम्हाला किती कट करायचं ते तुम्ही ठरवा, की तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कट करायचं आहे, कमी कट करायचं। तर हे स्क्रीनवरती त्याला अलीकडे पलीकडे घेत जा तुम्ही बरोबर। त्याच्यावरती जे काही ऑडिओच्या वरती नाव आहे, आपले जे फोटो व्हिडिओ आहेत ना, त्याच्यावरती हात ठेवून एक बोटाने एक साईडला इकडे तिकडे सरकवत राहा। ठीक आहे, तर मग काय करायचं, आता मला जर एवढा पार्ट कट करायचं म्हटलं ना, तर ह्या बरोबर हे सफेद कलरच्या ह्याच्यावरती एक बोट ठेवून आपण त्याला इकडे अशा पद्धतीने घेऊन येऊ शकतो आणि त्याला एडिट करू शकतो। बघा, 38चा होता, 31चा व्हिडिओ झालेला आहे सेकंड। आपल्याला जर सपोज शेवटी तुम्हाला कट करायचं असेल तर काय करायचं, आपण बरोबर त्याला शेवटला घेऊन यायचं, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही ठरवायचं याला किती कमी करायचं आणि किती जास्त करायचा। तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं एडिट करता येतं। आणि एडिट केल्याच्या नंतर ते जर तुम्हाला अजून याच्यामध्ये काही फंक्शन ॲड करायचे म्हटलं तर काय करायचं, टॅग्सवरती जायचं। टॅग्सवरती गेल्याच्या नंतर जे काही नाव तुम्हाला टाकायचं असेल ते नाव तुम्ही टाकू शकता, की आता मी तुम्हाला इकडे नाव टाकून देते। बरोबर ॲड हेडलाईन्सवरती क्लिक करायचं आणि इकडे नाव टाकायचं, की मी आता माझंच नाव टाकते, संगीता डिजिटल मार्केटिंग। ठीक आहे,
तर ह्याच जर नावाला तुम्हाला स्मॉल करायचं असेल स्मॉल करा, बिग करायचं असेल तर बिग करा आणि याला जिकडे तुम्हाला याला ठेवायचं आहे तिकडे तुम्ही त्याला ठेवू शकता। अशा पद्धतीने याला स्मॉल जरी केलं ना तरी पण चालतं। तर जेवढं जसं आपल्याला त्याला सजवता येईल ना तेवढं तुम्ही सजवा। परत आपल्या ए वरती जायचं, कलरवरती जायचं, जो कलर पाहिजे ना तो कलर आपण तिकडे टाकायचा। अशा पद्धतीने जो अगदी उठून दिसेल, चांगला दिसेल तो आपल्याला कलर तिकडे ठेवायचा आहे। तर बघा हा झाला आपला म्हणजे आपला बिझनेस नेम झाला। एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला हवं तसं एलिमेंट्स इकडे टाकायला भेटेल। जर डिजिटल मार्केटिंगचं असेल ना वरती तुम्ही सर्च करू शकता, डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब मार्केटिंग, जे काय असेल ते अशा पद्धतीने जे सर्च केल्याच्या नंतर सगळं ते कीबोर्ड ओपन होतात त्याचे आणि सगळे डिटेल्स आपल्याला इकडे मिळतात। मग ते आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती घेऊ शकतो। आता हा एक मी फोटो क्लिक केलेला आहे। हा फोटो जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा डिजिटलचा आहे मग मला इकडेच ठेवायचा आहे तर ठीक आहे, त्याच्यामुळे आपण जास्त फोकस यूट्यूबचा लोगो लावायचे, यूट्यूबचा लोगो लावा। कुठलाही काहीही मार्केटिंग करायचं असेल तर ते साध्या आणि सोप्या सिंपल पद्धतीने त्याला करू शकता। तर बघा ही झाली आपली रील एडिटिंगची जे व्हिडिओ आहे ना तो फ्रीमध्ये रील एडिटिंग शिकू शकता तुम्ही। आणि हो तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचे असेल इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, गुगल तर तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा। आपली वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरतून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।